संसदेच्या परिसरात विरोधकांचं सरकार विरोधात आंदोलन सुरू झालंय। काळे कपडे परिधान करत खासदारांनी आंदोलन सुरू केलंय। राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे खासदार या आंदोलनात सहभागी झालेत। तर सलग दुसऱ्या दिवशी खासदार आक्रमक झालेले आहेत। संसद परिसरात खासदारांकडून आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू झालेलं आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाचे खासदार या आंदोलनात सहभागी झालेत। तर काळे कपडे परिधान करत आजच्या या दिवशी निषेध व्यक्त केला जातोय। विरोधी पक्षाच्या खासदारांची बैठकही पार पडलेली आहे आणि त्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आजही सरकारचा निषेध केला जातोय आणि संसद परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे। तर विरोधी पक्षांकडून सरकारचा कडाडून विरोध केला जातोय। संसदेच्या अधिवेशनामध्ये आज तरी ठोस अशी चर्चा व्हावी अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे। नीट पेपरफुटीवर चर्चा व्हावी, त्यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांच्या अमित-शहा पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। त्यासोबतच जे कोणी या प्रकरणी जबाबदार असतील त्या सगळ्या जबाबदारांवर कठोर कारवाई केली जावी या सगळ्या प्रमुख मागण्यांसाठी आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। संसद परिसरातली थेट दृश्य आपण पाहतोय। अशा प्रकारे काळे कपडे परिधान करत सगळ्या संसदेतल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी निषेध नोंदवलेला आहे। त्यामध्ये काँग्रेससह तृणमूल आणि समाजवादी पक्षासह ठाकरेंची शिवसेना आणि त्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सहभागी आहेत। पेपर लीक प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जातो आणि ज्या प्रकारे संसदेवरच्या मोर्चाच्या वेळी विद्यार्थ्यांवर आणि एकूणच सगळ्या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज करण्यात आलेला होता त्याचाही निषेध व्यक्त केला जातोय। तर एका बाजूला दिल्लीमधली दृश्य आपण पाहतोय, नागपूरमध्ये देखील अशाच रीतीने काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जातोय। नागपूरमध्ये देखील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। थेट जाणार आहोत, आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तर नागपुरात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। एका बाजूला संसद परिसरात अशा रीतीने काँग्रेसच्या खासदारांकडून निषेध व्यक्त केला जातोय आणि नागपूरमध्ये देखील काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे आज देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विरोधकांचं सरकार विरोधात आंदोलन सुरू असताना ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अशाच रीतीने आंदोलन केलं जातोय। नागपुरातली दृश्य आपण पाहतोय, आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे। नागपुरातली थेट दृश्य आपण पाहतोय। नागपुरातही काँग्रेसचे कार्यकर्ते नीट पेपरफुटी विरोधात आक्रमक झालेले आहेत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण दृश्यांमध्ये पाहतोय कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांची धरपकड सुरू झाली आहे। निश्चितच खरं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनाची परवानगी नव्हती। नागपूरच्या संविधान चौकामध्ये त्यांनी संविधान पद्धतीने आंदोलन करावं अशी पोलिसांनी भूमिका घेतलेली होती। मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी अशी भूमिका घेतली की राजभवनाच्या मुख्य द्वारापुढेच आंदोलन करायचं। त्यानंतर मग आपण बघू शकतो की थोडा वेळ इथे नारेबाजी झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। खरं तर इथे संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग करण्यात आलेली होती आणि त्या बॅरिकेडिंग ओलांडून राजभवनच्या आतमध्ये शिरण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। मग त्यानंतर पोलिसांनी हळूहळू कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं। सुनील केदार यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं आणि परवानगी नसताना हे आंदोलन केलं जात होतं। त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना आता हळूहळू अटक करायला सुरुवात केलेली आहे। विशेष करून राहुल गांधी यांनी काल दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि सोबतच नीट पेपर फुटीचा जो विषय आहे त्याला समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते हे नागपूरमध्ये रस्त्यावर उतरलेले आहे। संविधानाची प्रत घेऊन, भारताचा तिरंगा घेऊन हे सर्व कार्यकर्ते इथे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून दोन्ही बाजूने मोठा प्रतिकार होताना पाहायला मिळत आहे। पोलीस असो किंवा कार्यकर्ते असो यांच्यामध्ये झटापट देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की या सर्व कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की ज्या प्रकारे तरुणांवर काल दिल्लीमध्ये लाठीचार्ज करण्यात आला आणि केंद्र सरकार पुरस्कृत तो लाठीचार्ज होता त्याचा निषेध नोंदवण्यासाठी ते आले आणि खरं तर त्यांनी आतमध्ये राजभवनाच्या आतमध्ये जी बॅरिकेडिंग आहे ती बॅरिकेडिंग ओलांडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मग पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांची
धरपकड सुरू केलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा प्रकारे पोलीस एक एक करून कार्यकर्त्यांना आतमध्ये घेत आहे. नागपूर ग्रामीणचे हे सगळे कार्यकर्ते आहे. खरं तर या कार्यकर्त्यांचा ज्या प्रकारे प्रतिकार आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच पोलिसांची देखील मोठी दमछाक होताना पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांची देखील संख्या लक्षणीय आहे. मात्र पोलिसांनी आधीच या संपूर्ण परिसरामध्ये तितका चोख कडेकोड बंदोबस्त लावलेला होता आणि त्यामुळे पोलिसांची संख्या देखील तितकीच लक्षणीय आहे. पोलीस या संपूर्ण परिस्थितीवर सध्या तरी नियंत्रण ठेवून आहे आणि हळूहळू या आंदोलकांना इथनं ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयाकडे नेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांची देखील मोठी दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच जर का आपण का बघितलं तर या संपूर्ण आंदोलकांनी जी भूमिका घेतली, काँग्रेसने ज्या प्रकारे या संपूर्ण आंदोलनाचं नियोजन केलं होतं, मात्र परवानगी नसताना हे आंदोलन केलं जात असल्यामुळे पोलिसांनी आता या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. विशेष करून मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या देखील आहेत, त्यांची देखील धरपकड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की ग्रामीण भागात आलेले हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी ते इथे रस्त्यावर उतरलेले आपण बघू शकतो की राज हो, अगर दबाव बने, कहीं ऐसा दबाव बने और अपनी जान बचाने के लिए कहीं वो राज न खुल जाए, कहीं कारण ये तो नहीं है आखिर हम मंत्री को हटाने में क्या जाता है सरकार का। और छात्रों की मांग सरकार अभी तक नहीं मानी है। छात्रों से अभी तक, युवाओं से अभी तक सरकार ने कोई बातचीत नहीं की है। सर, आप लोग आज काले कपड़े का मतलब है विरोध करना, और जो काले कपड़े पहन के आए, काला विरोध का है, दुख का भी रंग है। सरकार सुनने वाली नहीं है। डर लग रहा है सरकार को, और डर तक डर न पहुंच गया हो कहीं, ऐसा तो नहीं है। ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. तर नागपूर आणि पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार विरोधात काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. काल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आता काँग्रेसनं महाराष्ट्रातही आंदोलनाची सुरुवात केली. नागपूरमधली ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय. आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे. नागपूर आणि पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात, भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी नागपूरमध्ये केली जाते. आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं या आंदोलनाची सुरुवात झाली आहे, तर पुण्यातही काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. नागपूरमधल्या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय. या सगळ्या आंदोलकांना एका गाडीमध्ये भरलं जात आहे आणि आंदोलन स्थळावरून दूर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केले. आज सगळे विरोधक हे काळे कपडे परिधान करून आलेले होते. काळा रंग हा निषेधाचा रंग आहे असं अखिलेश यादव यांनी आताच सांगितलं आणि तोच निषेध करण्यासाठी, सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही काळे कपडे घालून संसदेत आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सरकार काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही काळे कपडे घातल्याचं अखिलेश यादव यांनी सांगितलं. तर नागपूर आणि पुण्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे. जोरदार घोषणाबाजीही केली जाते. मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. नागपूरच्या राजभवनाच्या मुख्यद्वारावर ज्या प्रकारे पोलिसांनी बॅरिकेडिंग केली, मात्र ती बॅरिकेडिंग ओलांडून हे सर्व कार्यकर्ते इकडे आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते होते. त्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यकर्ते आंदोलन करतात. काय मागणी आहे? तुम्ही काळे कपडे घालून आलेले? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि देशाच्या युवांना न्याय देण्यात यावा, यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. जोपर्यंत देशाच्या युवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्ता स्वस्थ बसणार. या आंदोलनाच्या माध्यमातून काय इशारा द्यायचा होता तुम्हाला? आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून जंतर मंतरवर बसणाऱ्या युवासोबत जो व्यवहार केला त्याचा निषेध धर्मेंद्र प्रधान, अमित शहा आणि पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी. राहुल गांधीच्या समर्थनामध्ये तुम्ही आले ते? फक्त राहुल गांधीच्या समर्थनात नाही, विद्यार्थ्यांच्या, युवांच्या आणि या देशामध्ये लोकशाही
जिन विषयों पर आपने नोटिस दिया है उन विषयों पर मैं चर्चा कराने को तैयार हूं। जितनी देर जितने समय आप चर्चा करना चाहेंगे उपयुक्त समय आपको चर्चा के लिए मिलेगा, लेकिन चर्चा प्रश्नकाल के बाद ही होती है। अगर आप सदन में चर्चा करना चाहते हैं तो आप नोटिस दीजिए, मैं प्रश्नकाल के बाद आपको चर्चा करना की अनुमति प्रदान करने के लिए तैयार हूं। आप अगर सदन नियोजित तरीके से नहीं चलाना चाहते, सदन की मर्यादा को नहीं बनाना चाहते, तो सदन की कार्रवाई नहीं चलेगी। सदन आज 12 बजे तक के लिए स्थगित किया जाता है। तर पावसाळी अधिवेशनाचा सलग तिसरा दिवस आहे आणि लोकसभेचं कामकाज पुन्हा एकदा तहकूब करण्यात आलेलं आहे। कामकाज 11 वाजता सुरू होतं आणि पुन्हा एकदा कामकाज तहकूब करण्यात आलंय। आज दुपारी 12 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलंय। तर विरोधक हे संसदेच्या बाहेर काळे कपडे घालून निषेध करतात। प्रियंका गांधी या निषेधात सहभागी झालेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। डेमोक्रेसी इज द बेस्ट फॉर्म ऑफ गवर्नमेंट बिकॉज इट्स द मोस्ट अकाउंटेबल फॉर्म ऑफ गवर्नमेंट। 9th में पढ़ा था मैंने, एक स्टेट ऑफ अकाउंटेबिलिटी आई कांट सी, नॉट वन स्टेट ऑफ रिस्पांसिबिलिटी, नॉट an ounce of responsibility. The man doesn't care about what happens to its citizens. The government doesn't care about what happens to its citizens. जर का आपण पाठीमागे बघितलं तर मोठ्या संख्येने अजूनही कार्यकर्त्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। काही काँग्रेसचे कार्यकर्ते, शहर अध्यक्ष प्रफुल्ल गोडसे देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आपण त्यांना विचारूया, एकंदरीत प्रफुल्ल गोडसे यांची काय भूमिका आहे त्यांना विचारूया। काय मागणी आहे? काल ज्या पद्धतीनं राहुलजींसोबत दुर्व्यवहार झाला, देशाच्या विरोधी पक्षनेत्याला फरफडत नेम अरेस्ट केली, त्यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। जी शिक्षण प्रणाली आहे, जी डबघाई साली पेपर लीक झालेला आहे, त्याच्यावरती संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे। मात्र सरकार असंवेदनशील आहे। विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं मारपीट झालेली आहे त्याच्या विरोधातल्या आपण बघू शकतो की अजूनही कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये जो संघर्ष आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। पोलीस काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूकडनं कार्यकर्त्यांकडनं केला जातो आणि दृश्यांमध्ये पाहायला मिळते की कशा प्रकारे कार्यावली के क्रमांक मेरे नाम के सम्मुख उल्लेखित दस्तावेज सभा पटल पर रखता हूं। श्रीमान पीएल वर्मा जी, आदरणीय सभापति महोदय, I am coming back to you. Please take your seat. Honorable member, please take your seat. I am coming back to you. Please. आपकी अनुमति से आज राज्यसभा की संशोधित कार्य सूची के श्रीमान पीएल वर्मा जी, अपने नाम के सम्मुख अंकित पत्र सभा पटल पर रखता हूँ। श्रीमान बंडी संजय कुमार जी, मैं आज की पुनर्निश्चित कार्यसूची में क्रम संख्या 1C पर मेरे नाम के सम्मुख के लिए दस्तावेज सभापति पर रखता हूँ। श्रीमान सुगंध मजूमदार जी, Chairman sir, with your kind permission, I rise to lay on the table of the House the papers mentioned against my name at serial number D in today's revised list of business. श्रीमान हर्ष मल्होत्रा जी, Honorable Chairman sir, with your permission, I rise to lay papers mentioned against my name at serial number 1E of the revised list of business. Thank you. messages from Lok Sabha Secretary General. Sir, with your kind permission, I rise to report that Lok Sabha at its sitting held on 21st July 2026 adopted the following 3 motions recommending to the Rajya Sabha that Rajya Sabha do agree, 1, to nominate 1 member from Rajya Sabha to associate with the committee. चलकर जो है चीजों को जो है अब प्राइम मिनिस्टर इस्तीफा दें, वो दुनिया के सबसे लोकप्रिय नेता है, वो क्यों इस्तीफा देंगे? क्यों राहुल गांधी को प्राइम मिनिस्टर बनना है तो प्राइम मिनिस्टर, ये क्या बेवकूफी है? मतलब कौन तो नीट की बात कर रहा है यहाँ, उसको ही और कल जो उन्होंने कांट भी टेक कल से मैं देश भर में देख रहा हूं, क्या मेरा बेटा होना किसी के लिए गुनाह हो गया? कल इन्होंने जिस तरह से धरना प्रदर्शन किया उसके कारण यदि मेरा बेटा परीक्षा में लेट पहुंचा
तो उसके लिए पूरा एक्सप्लेनेशन चल रहा है। क्या नेता का बेटा जो है बेटा नहीं है? क्या वो विद्यार्थी नहीं है? क्या वो परीक्षार्थी नहीं है? इस तरह की घटिया हरकत जो है कांग्रेस कर सकती है, और कांग्रेस किस मुंह से ये सारी बातें कर रही है? आज जो दिन है, आज 22 जुलाई 1975 38वां संविधान संशोधन हुआ, उसमें अखबार वाले जो है अखबार में क्या छापेंगे ये राहुल गांधी तय करेंगे, ये इंदिरा गांधी का परिवार तय करेगा। आपको बताऊं, आज के दिन, इमरजेंसी के दिन 1000 यूथ जो है वो मारे गए, उनकी लाश नहीं मिली, अखबारों में कोई अखबार न्यूज नहीं छपा। ये किस तरह की बात कर रहा है गांधी परिवार? मुझे ये लगता है कि गांधी परिवार देशद्रोहियों के साथ मिला हुआ है। और कल जंतर मंतर पर जो हुआ, जिस तरह से तलवारबाजी करके, आपको बताऊं कि डीसीपी जो यहां का है, डीसीपी वो घायल है, उसका पैर तोड़ दिया गया, जिस तरह से तलवार लहराया गया, जिस तरह से टोपी पहनकर जो है पूरे मुसलमान इस्लामिक कंट्रीज के जो है सारे लोग सपोर्ट कर रहे हैं, बांग्लादेश सपोर्ट कर रहा है, पाकिस्तान सपोर्ट कर रहा है, और इस तरह के लोगों के साथ मिलकर जिस तरह से कांग्रेस इस तरह का घटिया हरकत कर रहा है, ये देश तोड़ने की पूरी साजिश है। और राहुल गांधी के पूरे विदेश यात्रा पर, अभी जहां विदेश यात्रा गए थे, वो किससे मिले? वो इस्लामिक कंट्री के किस तरह के अधिकारियों से मिले, देश तोड़ने वाले कैसे अधिकारियों से मिले, चीन के किस अधिकारी से मिले, और सोरोस फाउंडेशन जो उनको पैसा दे रहा है, इन सबों की जांच भारत सरकार को करानी चाहिए। मीडिया पे आप लोगों का कहना है कि पाकिस्तान, मैं यही तो कह रहा हूं कि 22 जुलाई 1975 को मीडिया क्या छापेगी, क्या बोलेगी, ये इंदिरा गांधी ने तय किया। यही राहुल गांधी तय कर रहे हैं। मीडिया के लोगों के ऊपर अटैक, आज भी यदि मीडिया नहीं है तो देश में कुछ नहीं है, कुछ नहीं दिखाया जा सकता है। सरकार जो चाहेगी, जो जिसकी भी सरकार होगी, लेकिन मीडिया जो लोकतंत्र का चौथा स्तंभ है, आज भी चीजों को दिखाता है। परसों यदि सीजेपी का प्रोटेस्ट हुआ तो कल के अखबार में पूरा 4 पेज जो है उनके लिए रंगा हुआ था। उनको लोग छाप रहे थे कि वास्तविक स्थिति क्या है। मीडिया पर यह अटैक ये दिखाता है कांग्रेस की मानसिकता है। वो 1960 में नेहरू जी ने इमरजेंसी लगाया था, 1975 में इंदिरा जी ने इमरजेंसी लगाया, और ये जिस तरह का माहौल पैदा कर रहा है, राहुल गांधी एन केन प्रकारेण देश तोड़कर जो है सत्ता में आना चाहता है। सोरोस फाउंडेशन इसको पैसा दे रही है, इस्लामिक कंट्री इसको पैसा दे रही है, उसके आधार पर यह आंदोलन कर रहा है, और मीडिया को पूरा बंद कर देना चाहता है। कल्याण बनर्जी के हिसाब से हम गोदी मीडिया थे और इसलिए हम पर अटैक हुआ, और वो ठीक था। कहीं ना कहीं प्रियंका गांधी ने ये तो कहा कि नहीं होना चाहिए था। पिछले 15 साल का टेलीग्राफ अखबार निकाल लीजिए, कलकत्ता का, 2011 से लेके 2026 तक, और उसके बाद कल्याण बनर्जी से ये क्वेश्चन पूछिए कि गोदी मीडिया पोस्ट केलेले आहेत. अनेक मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. अनफॉलो मोदी, विद्यार्थ्यांचं आंदोलन, काय सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, भगत सिंग ही आपली हिरो आहेत. आणि यांना या देशाची तरुणाई, या देशातला नागरिक हा फॉलो करतो. आणि फॉलो करत असताना त्यांची मूल्य, त्यांचं नागरिकांशी असणारा त्यांचं वर्तन, त्यांची वैचारिक प्रगल्भता, वैचारिक पातळी, या अनुषंगानं फॉलोअर्स हे निर्माण होत असतात. दुर्दैवानं हिटलरला पण फॉलोअर्स आहेत, मात्र हिटलरला जे फॉलोअर्स आहेत ते विकृती संदर्भातले आहेत, ते संस्कृती संदर्भातले नाहीत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये काय जसं बोललं तसं त्यांनी केलं आहे. नोटबंदीच्या वेळेस मला अमुक अमुक दिवस द्या, 50 दिवस द्या, नंतर मी म्हणाल तिथे फाशी घ्यायला तयार आहे, असं विधान करण्याचा त्यांचा भाग असो, का दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचा विषय असो, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचा असो, 100 स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा असो, लोकशाहीचं संवर्धन संरक्षण करण्याचा असो, अशा कोणत्याही मुद्द्यावर नरेंद्र मोदी हे खरे ठरलेले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला मतभिन्नता जरी असली
मतभेद जरी असली तरी संवादहीनता असता कामा नये आणि विरोधकांचं सर्व आपण ऐकून घेतलं पाहिजे. खेळीमेळीने वातावरणात देश पुढे नेला पाहिजे. हा भारतीय लोकशाहीचा, भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. अटल बिहारी वाजपेयीजींनी एक खूप छान एक कोट आपल्याला सर्वांना दिला आहे की छोटे दिल कोई बडा नहीं होता और टूटे दिल कोई खडा नहीं होता. तर नरेंद्र मोदी एक छोट्या दिलाचे पण आहेत आणि तुटे दिल के भी है. आणि अशा एक माणसानी सातत्याने द्वेष पसरवण्याचं काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांनी दाखवलेली संवेदनहीनता ही त्यांचं चरित्र आहे. आणि असा एका चरित्राच्या माणसाला फॉलो या देशाच्या तरुणाईनी आणि चांगुलपणाने करू नये. त्यामुळे अनफॉलो मोदी ही एक मुवमेंट आपल्या देशामध्ये चालवण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही मोदीला फॉलो करता तेव्हा तुम्ही संविधानाला फॉलो करत नाही. जेव्हा तुम्ही मोदींना फॉलो करता तेव्हा सभ्यता, संस्कृती, संवाद या गोष्टींना तुम्ही फॉलो करू शकत नाही. मोदींना जेव्हा फॉलो कराल तेव्हा संवेदनहीनता आणि संविधानावर विश्वास नसणं या गोष्टीला तुम्ही फॉलो करता. जेव्हा मोदींना अनफॉलो कराल तेव्हा आपसूक आपली जी परंपरा आहे, आपली जी संवेदनशीलता आहे, आपलं जे संविधान आहे या अनुषंगाला तुम्ही फॉलो कराल. त्यामुळे त्यांना अनफॉलो करत असताना भारताच्या लोकतंत्र गणतंत्राला फॉलो करावा हा सरळ संदेश हा माझ्या आजच्या पोस्टच्या माध्यमातून आहे. आणि मी त्यातला लिहिलेला शब्द आणि शब्द हा समाजकारणाशी, राजकारणाशी, अध्यात्माशी आणि भारताच्या इतिहासाशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.